नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अंतिम यादी संदर्भात देखील या ठिकाणी माहिती आपण पाहणार आहोत. भरपूर ज्या काही महिला आहेत त्या यादीच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारत आहे, तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर महिलांची फसवणूक देखील केली जात आहे, त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. संपूर्ण जे काही आदेश आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांनी लाईक देखील करा. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील. त्याचबरोबर जशीच यादी लागेल, लाभार्थ्यांची यादी जशी लागेल तशी अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्यासोबतच जसेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील त्याची देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, अंतिम यादी महिलांची फसवणूक संदर्भाची काय माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघू शकता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको. बघा, ज्या काही योजना राबवल्या जात आहेत, आता लाडकी बहीण योजना आहे, त्याचबरोबर लाडका भाऊ योजना देखील आहे. तर या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गैरप्रकार नको. लाभार्थ्यांच्या यादी युद्ध पातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर बघा, सर्वच महिला या ठिकाणी लाभार्थी यादीसाठीची वाट पाहत आहेत आणि त्या याद्या अजूनही लागलेल्या नाही आहेत. तर त्या याद्या कधी लागतील, तर बघा काय सांगितले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, लाभार्थ्यांच्या ज्या काही याद्या आहेत त्या युद्ध पातळीवर तयार करण्याचे आदेश देण्यात आले. म्हणजेच तुमच्या ज्या काही याद्या आहेत त्या येत्या 5-6 दिवसामध्ये ह्या ठिकाणी लागतील. ठीक आहे, संपूर्ण माहिती बघा काय आहे. सरकार गोरगरीब सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही. त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा कठोर इशारा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गुरुवारी दिला. त्यानंतर बघा, तसेच सरकारने जाहीर केलेल्या 7 योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्ध पातळीवर तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिलेले आहे. बघा, जर आपण पाहिलं तर लाडका भाऊ योजना आहे, त्यानंतर लाडकी बहीण योजना आहे. तर यांची जी काही यादी आहे, लाभार्थी जे काही पात्र असणाऱ्या लाभार्थी याद्या आहेत, तर त्या लवकरात लवकर तयार करण्यासंदर्भात युद्ध पातळीवर तयार करण्याचे आदेशही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले. त्यामुळे येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये तुमच्या ज्या काही याद्या आहेत त्या जाहीर होतील. जशीच यादी येईल तशीच तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली जाणार आहे. सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून द्यायचं आहे. बघा, पुढे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वाकांक्षी योजनांबाबत आढावा बैठक झाली. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे दूरचित्र संवादाच्या माध्यमातून उपस्थित होत्या. सरकारने जाहीर केलेल्या 7 योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा. या योजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासकीय तसेच विविध प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे आदी विभागांनी तातडीने अशा पात्र उमेदवारांची नोंदणी करून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार या योजनेत सामावून घ्यावी. म्हणजेच लाडका भाऊ योजनेच्या संदर्भात बघा माहिती आहे, जेणेकरून मोठ्या संख्येने उमेदवारांना या योजनेतील विद्यावेतन देणे शक्य होईल, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, यामध्ये तुम्हाला 3 सिलेंडर जे आहेत ते मोफत मिळणार आहेत. मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना जी या ठिकाणी वयस्कर व्यक्तींसाठी आहे. जे व्यक्ती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा 65 वर किंवा 75 वयांच्या पुढे आहे त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्राची दर्शन योजना देखील राबवण्यात आलेली आहे. नंतर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, यामध्ये जर आपण पाहिलं तर जे काही वीज योजनेमध्ये वीज जी काही वापरली जात असते शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये सवलत योजना आहे. आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना ही वयस्क व्यक्तींसाठी आहे. या योजनेमध्ये तुम्हाला 3000 रुपये त्या ठिकाणी मिळत असतात. तर या योजनेच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. बघा, योजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेशही माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले. तर बघा, ही जी काही योजना आहे ती या ठिकाणी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिलेले. त्यानंतर बघा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यात ऑनलाईन पद्धतीने 59 लाख तर ऑफलाईन पद्धतीने 15 लाख अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. बघा, आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार 59 लाख उमेदवारांचे म्हणजेच महिलांचे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ऑफलाईन पद्धतीने 15 लाख अर्ज ह्या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर जवळपास बघा या ठिकाणी हे आणि हे 15 असे 74 लाख अर्ज ह्या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहेत. 74 लाख अर्ज आत्तापर्यंत ह्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत. ठीक आहे, त्यानंतर बघा, एकाच दिवसात विक्रमी 7.5 लाख अर्ज आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली. ही योजना गरीब महिलांना मोठा दिलासा देणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनींची अडवणूक होता कामा नये.
याकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे। याशिवाय थेट लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांच्या आधार आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत। तर बघा, बहुतेक महिलांना आधार लिंकिंगच्या संदर्भात या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, तर त्याची देखील काळजी करू नका, याकडे देखील लक्ष देण्याच्या सूचना या ठिकाणी केल्या गेल्या आहेत। या योजनेसाठी कुणी महिलांकडून अर्जांसाठी पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करा। अशांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात यावा, असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तर बघा, ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरायला जाल त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचे पैसे तुम्हाला द्यायचे नाही। हे जे काही अर्ज आहेत ते फ्रीमध्ये भरले जात आहेत। संबंधित ठिकाणी जाऊन किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन देखील तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज तो भरू शकता। त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला जमा करायचे आहेत, जे काही डॉक्युमेंट्स लागतील ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी सबमिट झाल्याची तुम्हाला पावती देखील दिली जाणार आहे। तर अशा पद्धतीची या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात देखील माहिती आपल्याला पाहायला मिळते की युद्ध पातळीवर या ठिकाणी याद्या तयार करण्याचे जे काही आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। लवकरच तुमच्या लाभार्थी याद्या, पात्र आणि अपात्र यादी जी आहे ती लवकरच त्या ठिकाणी जाहीर होईल। जशीच यादी येईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाणार आहे। सर्वच महिलांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आणि या व्हिडिओला लाईक करून द्यायचं। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।